तो या ठिकाणी तुम्हाला आणि मला बघायला मिळतो। आणि ह्या वचनामध्ये काय म्हणाला तो इथरो, ज्या परमेश्वराने तुम्हाला मिस्रांच्या हातातून व फारोच्या हातातून सोडवले, ज्याने ह्या लोकांना मिस्रांच्या तावडीतून मुक्त केले, तो धन्य होय। बघा, ज्या परमेश्वराने इस्रायलाला किंवा इजिप्त देशातून मोशेच्या द्वारे सुटका दिली, तुम्हाला माहित आहे की त्या ठिकाणी काय चाललेलं होतं। सगळा इजिप्त जो फारो त्या ठिकाणी होता, फारो राजा, तुम्ही जर त्याची हिस्ट्री जरी पाहिली ना, तर असं सांगितलं जातं की त्या ठिकाणी टोटली मंत्र तंत्राचा उपयोग केला जातो। फर्स्ट गोष्ट पहा, मोशे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे इस्रायल लोकांना सोडवण्यासाठी देवाच्या परवानगीने फारोच्या समोर जाऊन उभा राहायचा आणि देव त्याला म्हणायचा, बोल त्या फारो संग। अहरोन पण त्याला जोडीदार देवानं दिला होता। आणि तुम्ही आम्ही पाहतो त्या ठिकाणी राजा समोर जाऊन तो बोलला की माझ्या लोकांना सोड, माझ्या लोकांना मोकळं कर, त्यांची गुलामगिरी थांबव, त्यांना बंधनात आता तू ठेवू शकत नाही, त्यांना सोडून दे। तुम्हाला माहित आहे इस्रायल लोकांना त्यांनी सोडलंच नाही। मोशेने त्या ठिकाणी देवाच्या कृपेने चमत्कार करून दाखवले। इकडे बघा, माझ्या चमत्कार करून दाखवले। देवाने त्याला सांगितलं की तुझ्या हातामध्ये काय आहे? तो काय म्हणतो, काय आहे? काठी आहे। त्याने ती काठी फारोच्या समोर टाकून दिली। तिथं तुम्हाला माहिती आहे की जादूटोणा करणारे देखील लोक त्या ठिकाणी उभे होते, जादूटोणा करणारे। राजा पण त्या ठिकाणी होता, मोशे देखील त्या ठिकाणी होता, आणि मोशेचा भाऊ अहरोन देखील त्या ठिकाणी होता। आणि राजा त्यांना लोकांना सोडीना, इजिप्त देशातून मोकळं करीना, म्हणून देवाने जो काही त्याला निरोप दिला होता की ती काठी राजाच्या समोर टाकून द्यायची, एक निर्जीव काठी, एक निर्जीव लाकूड त्याने राजाच्या समोर टाकून दिलं। आणि असं लिहिलंय, त्या काठीचा त्या ठिकाणी साप झाला। प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर तुमचा आणि माझा निर्जीव लाकडाचा देखील उपयोग करू शकतो त्या काळामध्ये। काय त्याच्यामध्ये अवघड? तो देव आहे। राजाने पाहिलं, मांत्रिकाने पाहिलं, आणि मांत्रिक देखील थोड्या वेळ काचरले, घाबरले, राजा देखील थोड्या वेळ घाबरला। जे काही प्रभूने त्याला त्या ठिकाणी करण्यासाठी सांगितलं त्या ठिकाणी त्यांनी केलं ते। तरी देखील राजाचं मन, असं लिहिलंय देवाच्या वचनात, परमेश्वराने फारोचं मन कठीण केलं। सोडलं का त्याला? इस्रायल लोकांना मुक्त केलं का? देवाच्या लोकांना सोडलं का? बोलो येशू प्रभू की। सोडलं नाही, तिथंच आहेत अजून ते। आणि बघा, या ठिकाणी साक्ष देण्यासाठी कोण उभा आहे? मोशेचा सासरा, त्याचं नाव आहे इत्रो। आणि तुम्ही ही लढाई भरपूर वेळेस ऐकलेली आहे, पाहिलेली आहे। आणि शेवटी असं लिहिलेलं आहे की तो आठवण करून देत आहे की इस्रायल लोकांना तुम्ही आठवण करा, तुम्ही ज्या दाशामध्ये होता, जिथं गुलामगिरीमध्ये होता, त्या दिवसाची तुम्ही आठवण करा। तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी बेडकाची पीडा देवाने पाठवली, उवाची पीडा त्या ठिकाणी पाठवली, जवळपास 1-2 नाही 20 पीडा त्या ठिकाणी पाठवली। किती? आणि जेवढ्या पीडा त्या ठिकाणी पाठवल्या गेल्या, असं सांगितलं जातं त्या ठिकाणी, तुम्ही आम्ही जर त्याची स्टडी केली, त्याचा अभ्यास केला, तर त्या ठिकाणी त्या पीडा पाठवलेल्या त्या ठिकाणी दैवी प्रकार त्या ठिकाणी म्हणतात। कुठला प्रकार? बघा,
आणि तुम्ही आणि हे देखील त्याच्यामध्ये बघायला पाहिजे, तर देवाने त्यामध्ये पिढा पाठवल्या, तर जादू टोना करणारे जे फारोगणे लोक होते ते देखील त्या प्रकारे चमत्कार करून दाखवत होते. सेम चमत्कार करून दाखवायचे. म्हणजे बघा, जर प्रभू येशू ख्रिस्त देव तुमच्यातला आणि माझ्यातला चमत्कार करू शकतो, असं लिहिलेलं आहे. राक्षसाचे लोक, दैवी प्रश्न पाहणारे लोक, मांत्रिक तांत्रिक लोक, छाछू करणारे लोक, शकून मुहूर्त पाहणारे लोक, हे देखील त्यांच्यामध्ये असणाऱ्या मायावी शक्तीने चमत्कार करू शकतात मंत्राच्या द्वारे. आणि त्या ठिकाणी त्यांना देव मानलं जायचं. बोलो येशू प्रभू की. त्यांना काय मानलं जायचं? देव मानलं जायचं. त्या काळात जे काही फारो आणि फारोच्या आजूबाजूच्या भोवती जे काही चाललेलं होतं, त्या ठिकाणी त्यांना बेडकांना देखील देव म्हटलंय, उवांना देखील देव म्हटलेलं आहे. जे काही त्यांनी केलेलं आहे ते सांगता देव आहेत आमचे, ते देव आहेत, देव आहेत, देव आहेत. हालेलुया. इजिप्त मध्ये हा प्रकार व्हायचा, जसं महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते तुम्हाला. त्या काळात इजिप्त मध्ये आता हुवाला कोणी देव म्हणत, बेडक घरात पाठवल्या, बेडकांना सुद्धा देव म्हणायचे. तुम्ही विचार करा. आणि मग या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की इथ्रो आठवण करून देत आहे की फारो राजापासून इस्रायल लोकांची किंवा देवाच्या लोकांची कशी सुटका केली मोशेच्या द्वारे. हा वाचा वचन. इत्रो म्हणाला, ज्या परमेश्वराने तुम्हाला मिस्राच्या हातातून व फारोच्या हातातून सोडवले, ज्याने ह्या लोकांना मिस्रांच्या तावडीतून मुक्त केले, तो धन्य होय. हा, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. मोशेच्या सासऱ्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आजच्या सासऱ्यासाठी नाही वाजवणार तुम्ही, पण त्याच्या सासऱ्यासाठी वाजव लागते, कारण तो अदृश्य आहे, तुम्हाला मला दिसला नाही ना, त्याला पाहिलं नाही तुम्ही अगदी कधी, त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त टाळ्या वाजवणार आहे का नाही. पण आजच्या सासऱ्यानं जर असा तुम्हाला आणि मला जर चांगला सल्ला दिला, भविष्यात होईल पण सासरे चांगला सल्ला दिला, तर तुम्ही सासऱ्यांचं कौतुक करताल का, सासूंचं कौतुक करताल का? येशू प्रभू की. मला सगळ्यांना येशू प्रभू की. हे फार महत्वाचे. ज्या परमेश्वराने मोशेच्या द्वारे तुम्हाला मुक्त केलेला आहे, त्या गुलामगिरीतून, त्या पापी राज्यातून, त्या मंत्रतंत्राच्या शक्तीतून, त्या जादू टोण्याच्या शक्तीतून मुक्त केलेला आहे. म्हणजे काय होतं माहितीये का तुम्हाला आणि मला? ही जादूगार काय करायचे, राजाला जर सोडलं तर राजाच्या हाताखाली जेवढी इस्रायल लोक आहेत, जेवढी प्रजा आहे, त्या सर्व प्रजाला त्यांच्या शरीरावरती कब्जा मिळवायची. इकडे बघा, ताबा मिळवायचे, ताबा. जादू टोना केलं का देवाचे लोक, पण देवाचे लोक गुलामासारखे मुंडका हलायचे, काम करायचे, व्यवसाय करायचे, विटा थापायचे. जादू टोना केली का जे काही जादू टोण्याची शक्ती त्यांच्यावरती कब्जा मिळेल, त्याचप्रमाणे ते बोलायचे, त्याचप्रमाणे ते करायचे, त्याचप्रमाणे त्यांची कृती असायची, त्याचप्रमाणे त्यांची ऍक्शन असायची, त्याचप्रमाणे ते जीवन जगायचे. का माहिती का? शरीरावरती कब्जा मिळवती ही मायावी शक्ती. हालेलुया. म्हणून देवाच्या वचनात दिला आहे, इथ्रो म्हणतो, ज्या मोशेच्या द्वारे देवाने तुम्हाला आणि मला मुक्त केलेला आहे, त्या परमेश्वराची तुम्ही स्तुती करा, प्रशंसा करा, कौतुक करा. ज्या देवाच्या सेवकांच्या द्वारे देवाने तुम्हाला, माझ्याकडे पहा, देवाने तुम्हाला मुक्त केलेला आहे जादू टोण्यापासून, कर्णी कवटालापासून, अमावस्या पौर्णिमेच्या शक्त्यापासून, मंत्रतंत्रापासून, या अघोरी शक्ती, 12 प्रकारच्या 12 विद्या
सत्य या जगामध्ये चालतात, त्याच्यापासून जर तुम्हाला देवाच्या सेवकाच्या द्वारे तुम्हाला मुक्त केलेला आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आठवा तो दिवस, आठवा तो जुना क्षण, आठवा ते तुमचे जुने दिवस की तुम्ही अनेक काही कसं जीवन जगत होतात. पण आज आठवण करा, देवाने तुम्हाला आणि मला बाहेर काढलेलं आहे. कदाचित आम्ही विसरून जातो कधी कधी. देवाने आम्हाला बाहेर काढलं, देवाने आम्हाला मुक्त केलं, देवाने आम्हाला स्वतंत्र केलं, देवाने आम्हाला मार्ग, सत्य जीवनाचा मार्ग दाखवला. कधी कधी आम्ही विसरून जातो. तर तुम्हाला आणि मला माहित आहे, कितीतरी विश्वासणारे सेवक आमच्या घरामध्ये येतात, कुटुंबामध्ये येतात, परिवारामध्ये येतात आणि ते सांगतात की सिस्टर तुम्ही कुठल्या त्रासामध्ये होता ती आठवण करा, देवाने तुम्हाला कसं बाहेर काढलंय. कोणी म्हणाल का आमेन? कुठली तरी म्हातारी आई येते आणि म्हातारी आई म्हणते, अरे त्या पास्टरने तुझ्या घरासाठी प्रार्थना केली होती, तू इकडं कुठं चाललास, जा घरी आणि त्या देवाची तू आठवण कर. कधी कधी तरुण भेटतात, कधी कधी म्हातारा भेटतो, कधी कधी म्हातारी भेटते आणि म्हातारे लोक देखील आम्हाला सोल्युशन देतात, मार्गदर्शन करतात आणि ते म्हणतात की बघा तुमच्या देवाने तुमच्या जीवनात जुने काय चमत्कार केलेला आहे, तुम्ही इकडे कुठे फिरता, जा तुमच्या देवाची सेवा कार्य करा, जा तुमच्या देवाची प्रार्थना करा, जा तुमच्या देवाची तुम्ही आठवण करा, जा तुमच्या देवाच्या नावाला धन्यवाद द्या. है ना? इत्रोने आठवण करून दिली इस्रायल लोकांना, देवाच्या सेवकांना आठवण करून द्यावा लागती. लोक आपले उपकार विसरत चालतात, देवाने आमच्या जीवनावरती काय उपकार केलेले आहे. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, दिवस आहे. वचन 11 मध्ये काय लिहिलं आहे? आता मला कळून आले की सर्व देवाहून परमेश्वर श्रेष्ठ आहे. सर्व देवाहून, शेजाऱ्याला सांगा सर्व देवाहून. जर बायबल बोलतो देव आहे तर मिस्रामध्ये पण देव होते बाबांनो. जगामध्ये लोक म्हणतात तर ते आहे, मग समजून चालायचं आम्ही. पण तुम्हाला आणि मला या ठिकाणी एक इशारा आहे, एक उत्तेजन आहे, एक प्रोत्साहन आहे. जगामध्ये देखील जर देव आहे तर त्या देवाहून देखील महान परमेश्वर आहे, महान देव आहे, जो प्रकटीकरणाच्या पुस्तकात राजांचा राजा, देवांचा देव, प्रभूंचा प्रभू त्यांना म्हणण्यात आलेला आहे. हा वाचा. सर्व देवाहून परमेश्वर श्रेष्ठ आहे. सर्व देवाहून परमेश्वर म्हणा श्रेष्ठ आहे. ज्या बाबतीत मिस्रांनी इस्रायलशी ताठाने वर्तन केले, ज्या बाबतीत कोणी मिस्री लोकांनी किंवा सैनिकांनी किंवा फारोच्या लोकांनी ताठ म्हणजे गर्विष्ठपणा इस्रायलाशी ताठाने वर्तन केले, देवाच्या लोकांसंगत तैसपणाने वागायचे, छाती फुगून बोलायचे त्यांच्याबरोबर, त्या बाबतीतही तो श्रेष्ठ ठरला. त्या बाबतीत देखील तुमचा आणि माझा परमेश्वर आणि इस्रायलचा देव श्रेष्ठ ठरला. सर्व देवापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? सगळ्यांना त्याचं नाव काय आहे? अति उच्च नाव त्याला देण्यात आलं, अति महान नाव त्याला देण्यात आले. कारण या
सैतानाच्या राज्यावर त्याचं डोकं ठेचून, त्याचं उघड प्रदर्शन करून, त्याला पायाखाली तुडून, मृत्यूवरती, मरणावरती ज्याने जय मिळवला, विजय मिळवला, तो म्हणजे तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणा आमेन. सर्वश्रेष्ठ ज्या देवाची तुम्ही आणि सेवा कार्य करतो, तो सगळ्यात श्रेष्ठ परमेश्वर आहे. सब नामों में ऊंचा है यीशु नाम, सब नामों में ऊंचा है यीशु नाम. स्वर्ग में धरती पर, धरती के नीचे तुझा कोई नाम नहीं है. ओ स्वर्ग में धरती पर, धरती के नीचे तुझा कोई नाम नहीं है. एकच नाव आहे. आकाशामध्ये किंवा स्वर्गामध्ये एकच नाव आहे. पृथ्वी तलावरती देखील एकच नाव आहे. मानवासाठी मध्यस्थी करणारं किंवा प्रार्थना विनंती करणारं, त्याला सोडवणारं एकच नाव आहे. आणि अधोलोकामध्ये एकच नाव घेतलं जातं, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. म्हणा सगळेजण आमेन. आणि बघा, आपले पूर्वज इस्रायल लोक ज्यावेळेस असं लिहिलंय त्यांच्या इतिहासामध्ये, ते गुलामगिरीमध्ये होते ना, त्यावेळेस असं लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी ज्या लोकांबरोबर ते राहत होते, ज्या सैनिकांबरोबर ते राहत होते, ते साधारण त्यांच्या बरोबर वर्तणूक करत नव्हते, म्हणजे प्रेम त्यांच्यामध्ये नव्हतं. तुम्हाला आणि मला माहित आहे, मनुष्य गर्विष्ठ केव्हा बनतो, त्याच्यात गर्व केव्हा येतो, तो गर्वाने केव्हा बोलू लागतो. इस्रायल लोकांसंग अजिबात मिस्री लोक किंवा फारोचे सैनिक प्रेमाने बोलत नव्हते, कारण त्यांना देवाचं प्रेम आणि देवाची ओळख बिलकुल नव्हती. दैवतांची त्यांना ओळख होती. क्रूर असे लिहिलं आहे. त्यांच्या स्वभावावरून ते ज्याची उपासना, भक्ती, आराधना, सेवा कार्य त्या काळामध्ये करत होते, ज्याची पूजा अर्चना काळात त्या काळामध्ये केली जायची, असं सांगितले जातं, त्या देवाची स्वभाव त्यांच्यामध्ये दिसून येत होता. गर्विष्ठपणा. हालेलुया. आणि क्रूरपणा. दयामाया तिथं नव्हती. काम केलं तरच खायला, आणि काम नाही केलं तर खायला पण देत नव्हते. आजारी असले तरी त्यांच्याकडून काम ते करून घ्यायचे, विटा थापून ते घ्यायचे. त्यांना बैलाला चारा नाही, जनावराला चारा नाही, त्यांना पण ते खायला देत नव्हते. एवढा जुलूम त्या काळामध्ये इस्रायल लोकांवरती केला जायचा. आणि जर ते काम करण्यासाठी तयार नसेल तर ह्या इस्रायली लोकांना मारण्यासाठी या सैनिकांकडे आसूड असायचा, चाबूक असायचा. आणि ते जर खाली वागत नसेल तर वरून सापाचे फटके उघड्या अंगावरती त्यांच्या मारले जायचे. आणि त्यांना ते काम त्या काळामध्ये करायला लावायचे. ते एवढे क्रूर होते, ते एवढे गर्विष्ठ होते. बघा, त्यांच्यामध्ये दया आली नाही, कधी माया आली नाही, कधी प्रेम त्यांच्यामध्ये आले नाही, कधी त्यांच्यातला स्वभाव बदललेला नाही. पण ज्या देवानं त्यांना मुक्त केलेला आहे, या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं, तो सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे. म्हणा सगळेजण आमेन. तो सर्वश्रेष्ठ देव आहे. त्या क्रूर लोकांपासून, त्या घमंडी लोकांपासून परमेश्वर देव बापाने इस्रायल लोकांची त्या जुलमापासून सुटका केली. त्यांना मोकळं केलं, त्यांना आजाद केलं, त्यांना स्वतंत्र केलं. ध्यानात घ्या, लक्षात घ्या, जोपर्यंत मनुष्याला या भूमीवर प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख होणार नाही ना, तोपर्यंत मी काय बोलतो लक्षात घ्या,
तोपर्यंत तो मनुष्य या क्रूर, गर्विष्ठ, मगरुरीपणा, फुगीरपणा याच्यामध्ये तुम्हाला आणि मला दिसून येईल. त्या माणसामध्ये देवाचा स्वभाव कधीच त्याच्यामध्ये दिसणार नाही. आणि जो माणूस प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणार नाही, देवाच्या पुत्राला ओळखणार नाही, देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं जसे हे इस्रायल लोकांसारखं गर्विष्ठाने वागत होते, त्यांना मारित होते, त्यांना हानीत होते, त्यांचा छळ करत होते, त्यांना लाथाने बुक्क्याने मारायचे, नाना प्रकारचा छळ करायचे, तसे ज्या लोकांना देवाची ओळख झालेली नाही ते आपल्या सगळ्या घरात, कुटुंबात, परिवारात, गावात या प्रकारचा छळ करत राहते, कारण त्यांना अजून प्रभूची ओळख झालेली नाही. पण देवा तुम्हाला आणि मला या वचनातून शिकू इच्छितो, त्या गर्विष्ठ लोकांतून तुम्हाला आणि मला सुटका पाहिजे का नाही? त्या घमंडी लोकांपासून तुम्हाला आणि मला सुटका पाहिजे का नाही? किती दिवस मार खाणार त्याचा? ठीक आहे, तुमच्या घरामध्ये तसे लोक असतील, क्रूर लोक, गर्विष्ठ लोक, तुम्ही प्रभूची सेवा कार्य करत असता, पण तुमच्या घरातला माणूस प्रभूची सेवा कार्य करत नसाल, जगाचा निर्माण करण्याची त्याला ओळख झाली नसेल, तर तो माणूस आज क्रूर वागत आहे घरामध्ये. एक राक्षसी प्रवृत्तीचा मनुष्य तो आहे. आणि आपल्या घरात कसं वागावं त्या माणसाला अजून समजत नाही, अजून कळत नाही. बाहेर गेल्यानंतर तो मनुष्य चांगल्या प्रकारे लोकांबरोबर वागताना तुम्हाला आणि मला दिसतो, पण घरामध्ये आपल्या लोकांबरोबर क्रूरतेने जुलूम करताना तो मनुष्य दिसतो. देव तो किती दिवस तुम्ही ह्या गोष्टी सहन करणार? किती दिवस तुम्ही मार खाणार त्या लोकांचा, तुमच्या घरातल्या लोकांचा? तुम्ही आता तरी सर्वश्रेष्ठ देवाची सेवा कार्य करण्यासाठी आपले गुडघे टेकवा. आता तरी आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारा. आता तरी परमेश्वराच्या वचनाकडे तुम्ही वळा. आता तरी परमेश्वर तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे. आपल्या जिभेने त्याचा अंगीकार करा किंवा त्याला स्वीकारा. तो तुम्हाला आज पण मुक्त करण्यासाठी तयार आहे. आज किती घराघरामध्ये बघा, कुटुंबामध्ये बघा, परिवारामध्ये बघा, फॅमिलीमध्ये बघा, राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत. किती आहेत बघा. रोज टीव्ही बघा, रोज पेपर वाचा, रोज न्यूज ऐका. तुम्हाला आणि मला हे लोक तुम्हाला आणि मला पुढे येतील. मग किती दिवस त्यांचा जुलूम तुम्ही आणि सहन करणार आहे? हे थांबलं पाहिजे. यासाठी तुम्हाला आणि मला सर्वश्रेष्ठ देवाची गरज आहे. हिम्मत देणाऱ्या देवाची गरज आहे. ताकद देणाऱ्या देवाची गरज आहे. मुक्त करणाऱ्या देवाची गरज आहे. म्हणून देव या जगाला आमंत्रण देत आहे. वळा माझ्याकडे या, फिरा माझ्याकडे, मी तुम्हाला त्या जुलमापासून मुक्त करेल. तुमच्या नवऱ्यामध्ये जी ताकद खेळ मांडत आहे, तुमच्या सासूबाईमध्ये असेल, तुमच्या घरातल्या लोकांमध्ये असेल, नातेवाईकांमध्ये असेल, जी त्याच्या शरीरावर कब्जा मिळवणारी ताकद आहे किंवा शक्ती आहे, ती साधारण शक्ती नाही, ती दुष्ट शक्ती आहे. आणि ती दुष्ट शक्ती तुमच्यावरती जुलूम करत आहे आणि तुम्हाला ती मारत आहे, हाणत आहे, ठेचत आहे. तुम्ही किती दिवस सहन करणार? म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, या माझ्याकडे या. आमेन. या माझ्याकडे या. मी तुम्हाला हाक मारत आहे, मी तुम्हाला बोलवत आहे, मी तुम्हाला नावाने हाक मारत आहे. तुम्ही या माझ्याकडे, मी तुम्हाला मुक्त करीन त्या लोकांपासून आणि त्या लोकांचा अंतःकरण मी बदलून टाकेन. जर तुम्ही फिरले तर तुमच्या घरातले लोक तुमच्याद्वारे बदललेले तुम्ही पाहाल. इतके क्रूर या तुम्ही आणि पाहतो हे लोक होते. पण त्या इस्रायल लोकांना सर्वश्रेष्ठ परमेश्वराने मुक्त केले. या गुलामापासून जुवा खालून मोकळं केलं. आज जर तुम्ही सैतानाच्या जुवाखाली असाल आणि तुमच्याही जीवनात, तुमच्याही घरात, तुमच्याही परिवारामध्ये अशा प्रकारच्या जादूटोणा चालत आहे आणि तुम्ही हो यस, हो यस आणि ते जसे सांगाल तसे फिरत असाल, चालत असाल, करत असाल, वागत असाल आणि फक्त नाव तुम्ही प्रभूचं घेत असाल तर हे होत नाही. त्यातून तुम्हाला मुक्त होण्याची गरज आहे. त्या तुम्हाला सुटका पावण्याची आज आवश्यकता आहे, गरज आहे. म्हणून तुम्ही आणि त्याचा धावा करा आणि आज प्रभूला म्हणा की येशू, मला त्या जादूटोण्यापासून मुक्त व्हायचं आहे. माझ्या शरीरावरती हा जादूटोणा चालला नाही पाहिजे. मला तुझी सेवा कार्य करायची आहे, मला तुझी आराधना करायची आहे. मला आज कळत आहे सर्वश्रेष्ठ तू
परमेश्वर आहे आणि तुझी भक्ती करणाऱ्या लोकांना तू मोकळं करतो. हा चॅलेंज आहे ज्या लोकांवरती ह्या जादू टोण्याचा प्रयोग जगभरामध्ये महाराष्ट्राभर चालत आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जादूगार किंवा जादू टोणा मंत्र तंत्राच्या प्रकार जास्त चालतात सगळ्यात जास्त. हा आणि तुम्हाला आणि मला माहित आहे एक बातमी मी पाहिली टीव्हीला आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं सांगितलं गेलं की कुठला तरी व्यक्ती 3 लोक दाखवले आणि 3 व्यक्ती एका व्यक्तीच्या अंगामध्ये यायचे. बघा एक व्यक्ती आहे आणि 3 व्यक्ती ह्या गुरुची सेवा कार्य करायची, उपासना करायची, प्रार्थना करायची, भक्ती करायची आणि ते म्हणतात की हा महाराज माझ्या अंगामध्ये येत आहे. आणि ते एका घरामध्ये गेले आणि थोडे खिडके नाही, जवळपास आकडा आहे 1.5 कोटी रुपयाने 1.5 कोटी रुपयाला गंडा घातला त्या परिवाराला ह्या 3 लोकांनी. जास्त असेल पण कमी नाही असू शकत. हे टीव्हीला मी ऐकलं. बघा तुम्ही आणि या गोष्टीमध्ये फसवले जाऊ नये. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लोक अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवतात पण बायबल अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवायला लावत नाही. अंधश्रद्धेतून तुम्हाला आणि मला पवित्र शास्त्र बाहेर काढतोय आज. म्हणून आम्ही आज बाहेर आहे. आमचा देव अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही. आमच्या प्रभूला जर अंधश्रद्धा आवडत नाही तर त्याची भक्ती, त्याची आराधना, सेवा कार्य करणाऱ्याला देखील त्या अंधश्रद्धेतून त्याची इच्छा आहे बाहेर निघायची किंवा बाहेर काढायचं. मग तो जर तुम्हाला बाहेर काढत आहे तर तुम्हाला त्याचा हात धरायला काय अडचण आहे? बाहेर निघा. देव तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे. नका राहू त्या जादू टोण्यामध्ये. येशू मसीह की देव तुम्हाला जर सोडवायला तयार आहे अशा लोकांपासून, दुष्ट लोकांपासून, तर तुम्ही सरळ आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये द्या, देवाच्या हातामध्ये द्या. वचन 12 मध्ये काय लिहिलं आहे? मोशेचा सासरा इत्रो ह्याने देवाला होमबली अर्पिले व यज्ञ केले. मग मोशेचा सासरा इत्रो याने काय केले? होमबली अर्पिले. होम बली अर्पिले. जुन्या करारामध्ये होम दिले जायचे. होम बली अर्पण करण्यात आले व यज्ञ केले व यज्ञ देखील त्याने केला. आणि अहरोन इस्रायलच्या सर्व वडिलांसह मोशेचा सासरा इत्रो याच्या बरोबर देवासमोर भोजन करावयास आला. देवासमोर भोजन करावयास आला. मग तुमच्या आणि माझ्या ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की जुन्या करारामध्ये ज्या गोष्टी होम बलीच्या केल्या जायच्या त्याच्या पाठीमागचं कारण होतं. पण नवीन करारामध्ये तुम्हाला आणि मला होम बली आणि यज्ञ करायची आवश्यकता नाही. येशू मसीह की बोला, येशू मसीह की. म्हणून आज तुम्ही आणि मी ह्या भागामध्ये शिकलेलो आहोत आणि देवाच्या आत्म्याने निश्चित या वचनातून तुम्हाला आणि मला परिचय केला. येशू मसीह की आमेन.